नमस्कार. तुम्हाला जरी अशी बनवायची असेल चवदार व चमचमीत गवारची भाजी, तर तुम्ही घरीच बनवू शकता, तेही 5 मिनिटांमध्ये. मी इथं घरामध्ये फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये ही गवारची चमचमीत व तिखट व चवदार भाजी बनवलेली आहे, ते पण एकदम गावरान स्टाईलने. तर तुम्हालाही जर करायचं असेल तर चला आपण बघूया कशी बनवतात ही चमचमीत गावरान स्टाईल गवार, जी तुम्हाला डब्यालाही बनवू शकता, तुम्ही रोजच्या भाजीसाठीही बनवू शकता. तर चला बघूया कशी बनवतात ते. तर इथं मी गवार 2 कापून घेतलेली आहे बारीक बारीक. त्यानंतर याला मी धुवून घेतलेले आहे 2दा. त्यानंतर आता आपल्याला याला शिजवायचे आहे, यामुळे मी ह्याच्यात अर्धा तांब्या पाणी वतलेले आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. गवार शिजवताना मी इथं 1 चमच हळद टाकलेली आहे. तर आता आपल्याला याला शिजवायचे आहे. तर मी इथं आता गॅसवर ठेवणार आहे शिजवण्यासाठी. तर ह्याला आपण थोडं खालीवरी करून घ्या व हळदीला पूर्ण मिक्स करून घेऊया या गवारमध्ये. तर हे झाल्यावर गवार शिजवायचे आहे, 5 ते 10 मिनिटात शिजून जाते. इथं आपली गवार शिजलेली आहे. तर आता आपल्याला याला बनवायचं आहे. त्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे, त्याला बारीक चिरून, आणि चवीनुसार मसाले. तर चला बघूया कशी बनवतात ही भाजी. तर इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तापवण्यासाठी. तर आता यामध्ये आपण टाकूया तेल. टाकायचं आहे आपल्याला 1 ते 2 चमच. कढई गरम झाल्यानंतर आता या तेलाला आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी. या मोहरीलाही आपल्याला तेलामध्ये चांगलं तडकू द्यायचे आहे, त्याशिवाय आपल्याला त्यात काहीच टाकायचे नाही. तर ही मोहरी तेलामध्ये तडकू द्यायची आहे आपल्याला. आता मी टाकलेलं आहे थोडंसं जिरं. आता इथं जिरं आणि मोहरी तडकले आहे, यामध्ये आता आपण टाकूया कढीपत्ता. आता हे सर्व तेलामध्ये चांगले तडकू द्यायचे आहे. त्यानंतर मी टाकला आहे कांदा. आता आपल्याला हे कांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कांदा लाल होईपर्यंत आपल्याला ह्याला राहू द्यायचं आहे. हाय फ्लेम ठेवलेला आहे मी. यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे मसाला, जो आपण वाटला होता अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा. तो मसाला आपण यामध्ये मिक्स करूया चांगला. तुम्ही बघू शकता इथं कांद्याचा रंगही बदललेला आहे. आता आपल्याला यामध्ये हा कांदा तेलामध्ये चांगला शिजवायचा आहे, चांगला लाल करायचा आहे, त्याशिवाय चव लागणार नाही. तर यानंतर मी आता अजून थोडी हळद टाकत आहे. अर्धा चमच हळद टाकलेली आहे व 2 चम्मच मी 1 मोठा चम्मच घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चम्मच मी लाल तिखट टाकलेले आहे, 2 चम्मच मी काळं तिखट टाकलेलं आहे. तर आता आपल्याला हे मसाले या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगलं शिजवायचा आहे. तर यामध्ये मी 1 चम्मच इथं टाकलेला आहे गरम मसाला. हा गरम मसाला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. यानंतर मी याच्यात टाकलेली आहे गवार शिजलेली. आता हे गवार व मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आता इथे मिक्स केले. ह्याला आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे. जसं तुम्हाला आवडेल तसं मीठ तुमच्या चवीनुसार टाकू शकता. तर इथं मी मीठ टाकून ह्याला चांगलं मिक्स करून घेतलेले आहे. तर आपल्याला ह्याला वरी खाली करून घ्यायचे आहे 2 ते 3 वेळा. व यानंतर आपली गवारची भाजी पूर्णपणे झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे शेंगदाण्याचे कूट. शेंगदाण्याचे कूट टाकल्यामुळे ह्याला चांगली चव येते. तर आता मी इथं 2 ते 3 चम्मच भरून शेंगदाण्याचे कूट टाकलेले आहे. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला ह्याला झाकायचं आहे 5 ते 10 मिनटं. मग आपली गवारची भाजी चमचमीत व चवदार तयार झाली. बघा तुम्ही तर बघू शकता इथं पाणी सुटलेले आहे त्याला. तर आपली गवारची भाजी रेडी आहे. तुम्ही ही गरमागरम खायलाही घेऊ शकता, टिफिनलाही देऊ शकता, व तुमच्याकडे काही भाजीला नसेल तर तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता. तर इथं मी कोथिंबीर टाकलेली आहे वरून.
तर चला आता आपण खाऊया गरमागरम गवारची भाजी. जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा. असंच फॉलो करत राहा. थँक्यू.